दरम्यान 1 फेब्रुवारी 2025ला मोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारनं स्टार्टअपसाठी नवउद्योजकांना मोठ्या संधी या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नवउद्योजकांना काही अपेक्षा आहेत। यामध्ये बाहेरून येणाऱ्या उत्पादकांवर जीएसटी मोठ्या प्रमाणात आकारण्यात येतो। हा जीएसटी कमी करावा, त्यासोबतच भारतातच उत्पादकांची वाढ व्हावी यासाठी बजेट मंजूर करावे अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आहे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूयात। अर्थसंकल्प जवळ आलेला आहे। 1 फेब्रुवारी रोजी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। यातच अनेक स्टार्टअप जे आहेत ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्याकडनं स्टार्टअपला अधिक वाव दिला जातो। येणाऱ्या या बजेटमध्ये स्टार्टअपच्या काय अपेक्षा आहेत ते आपण विचारूया स्नेहल तांबे यांना। स्नेहल तांबे या स्वतः केमिकल इंजिनियर आहेत आणि त्यांचा स्वतःचा परफ्यूम फ्रेग्रन्सचा व्यवसाय आहे। नेमका हा व्यवसाय काय आहे हे पहिले स्नेहल आम्हाला सांग। नमस्कार, मी स्नेहल तांबे। मी सेंटेड कॅन्डल्स, एअर फ्रेशनर्स, कार फ्रेशनर्स असे टॉक्सिन फ्री सुगंधित प्रोडक्ट्स आम्ही बनवतो। नेमकं यामध्ये काय मटेरियल लागतं, त्याच्यासाठी जीएसटी किती लागतो, बजेटमध्ये त्याचं कसं तुम्ही एकंदरीत त्याला कन्क्लूड केलेलं आहे? बेसिकली ह्याच्यासाठी रॉ मटेरियल म्हणजे वॅक्सेस लागतात, बरेच परफ्यूम कंपाऊंड्स लागतात, एसेन्शियल ऑइल्स लागतात। आम्ही भारतीय स्टार्टअप असल्यामुळे जेवढं शक्य तेवढं आम्ही लोकली सोर्स करतो। इम्पोर्ट शक्यतो करत नाही। आम्ही जे लोकली सोर्स करतो त्याच्यावरती जीएसटी बरा आहे, पण जर का आम्हाला त्याच्यात जर का सबसिडीज मिळाल्या किंवा आम्हाला त्याच्यासाठी थोड्या काही सोयी झाल्या। आणि अनदर थिंग इज लायसन्स, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स हे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी खूप म्हणजे त्याशिवाय तुम्ही बिझनेस करू शकत नाही। पण मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स हे जर का आपण घ्यायला गेलो तर त्याच्यात बरेच नियम आहेत, बऱ्याच अटी आहेत ज्याच्यात स्टार्टअप्सना बसणं खूप कठीण होतं। फॉर इन्स्टन्स मॅन्युफॅक्चरिंग लायसन्समध्ये पहिली अट ही की तुमच्याकडे 1200-1500 स्क्वेअर फीट आयदर स्वतःची किंवा रेंटेड प्रॉपर्टी हवी। तर काय होतं, बऱ्याच स्टार्टअप्सकडे तेवढे फंड्स नसतात की ते आउटराईट प्रॉपर्टी घेतील किंवा म्हणजे एवढे एम्प्लॉय करू शकतील लोक, पण त्यांच्याकडे एक्सपर्टीज आहे। तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग लायसन्सेसची जी प्रोसेस आहे ती जर का गव्हर्नमेंटनी थोडं आम्हाला मार्गदर्शन दिलं, थोडं हँड होल्डिंग केलं किंवा ते जरा सबसिडाईज केलं की जास्तीत जास्त स्टार्टअप्सना जे मॅन्युफॅक्चरिंग आहेत त्यांना लायसन्स मिळावं, त्यांनी काय होईल, त्यांनी आमचे प्रोडक्ट्स आम्ही मार्केटमध्ये टाकू शकू। जे MNCs आहेत त्यांच्या बरोबरीने आम्ही आमचे प्रोडक्ट्स मार्केट करू शकू। दिस इज वन। मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग हे एकत्र करण्यासाठी बजेटमध्ये काय असायला पाहिजे असं वाटतं? माझ्या मते मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटेड बाय ह्या गोष्टीकडे बजेट किंवा सरकारने पूर्णपणे फोकस करावा असं मला वाटतं। बिकॉज आम्ही बनवतो, आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, पण आमच्याकडे ते रिसोर्सेस नाही आहेत ॲडव्हर्टायझिंगसाठी किंवा ती रीच नाही आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची तेवढे आर्थिक रिसोर्सेस सध्या नाही आहेत। तर ते जर का ॲडव्हर्टाइजमेंट जर का सरकार सबसिडाईज करू शकलं किंवा मॅन्युफॅक्चर्ड बाय अँड मार्केटेड बाय अशा कंपनीजना, अशा ब्रँड्सना जर का सरकार एनकरेज करू शकलं किंवा वाव देऊ शकलं, दॅट वुड बी व्हेरी गुड फॉर अस ऑन्टरप्रेन्योर्स। तर एकंदरीतच हा जो तुमचा व्यवसाय आहे तो टर्नओव्हर वाईज जास्त असेल तर त्याच्यात इन्कम टॅक्सचा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो। तर त्या इन्कम टॅक्स या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? बेसिकली माझी प्रोप्रायटरशिप कंपनी आहे। काय होतं, माझा जो काही टर्नओव्हर आहे आय एम टॅक्स्ड ॲज पर माय पर्सनल इन्कम। आता प्रोप्रायटरशिपची आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड आम्ही आता करतो आहे, त्याच्यानंतर मग आम्हाला काय एक्सपिरियन्सेस येईल त्याच्यावर मी तुम्हाला ह्याचं उत्तर देऊ शकते। ॲज ऑफ नाव जे नॉर्मल टॅक्सेशन आहे तेच आम्ही म्हणजे त्याच्यातच आम्ही येतो। आणि वॉट आय वूड ॲक्च्युली एक्सपेक्ट फ्रॉम द बजेट इज की स्टार्टअप ही इकोसिस्टम आहे, ह्याच्यासाठी ऑलरेडी गव्हर्नमेंट खूप काही करत आहे, ते असंच चालू राहावं, इनफॅक्ट ते अजून वाढवावं। इनफॅक्ट ऑन्टरप्रेनर स्टडीज जे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने घेतलं आहे, मी स्वतः त्याचा एक पार्ट आहे। कॉर्नेल महा60 म्हणजे कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्यांनी एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे ज्याच्यात आम्हाला ते बिझनेस कसा करावा ते शिकवतात। तर असे प्रोग्राम्स, असे
लाईक स्कीम्स वगैरे जर का ते अजून वाढवू शकले तर माझ्यासारख्या अजून ऑन्टरप्रिनर्सना त्याचा लाभ घेता येईल आणि अजून चांगलं होईल. तर आता हे राज्य पातळीवर सुरू आहे राईट, पण केंद्रातनं काय अपेक्षा आहे? कारण बजेट आपल्याला आहे तो आता सध्याचं जे 1 तारखेचं बजेट आहे हे तर केंद्रीय बजेट असणार आहे. तर या केंद्रीय बजेटमधनं देखील अशा पद्धतीचे गोष्टी राबवता येऊ शकतात, तर त्यासाठी काही सजेशन्स असतील? हो शुअर. सो एक रिपोर्ट पब्लिश झालेला 2020मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसेसवरती, म्हणजे जगभरात कोणत्या देशात सगळ्यात सोपं आहे बिझनेस करणं अशी रँकिंग लावलेली. तर त्याच्यात इंडिया वॉज ऑन 63rd पोझिशन आणि 63rd पोझिशन आणि त्याच्या आधी तर ती 130 वगैरे काहीतरी होती. सो ही प्रगती आहेच. 5 वर्षात आपण 63पर्यंत आलो आहे. पण ती जर का आपण अजून म्हणजे इफ वी कॅन गेट बेटर ॲट दॅट, म्हणजे गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट बिझनेसेसला तुम्ही वाव देताय येस, पण आमचे जे बॉटलनेक्स आहेत बेसिकली मी म्हणाले जसं लायसन्सिंग, मॅन्युफॅक्चर्ड बाय, मार्केटेड बाय, आमच्यासाठी जर का तुम्ही ॲड्स वगैरे सबसिडाईज करू शकलात गुगलकडून, बिकॉज इथे काय होतं, आय एम अ बूटस्ट्रॅप कंपनी. सो माझ्यासारखी लोकं वर्सेस ज्या कंपन्या ज्यांच्याकडे करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट्स आहे इन्व्हेस्टर्सकडून किंवा जे ॲक्च्युली एस्टॅब्लिश्ड आहेत आणि MNCs आहेत, आमची टक्कर ह्यांच्या अगेन्स्ट असते. आणि इकडे जर का गव्हर्मेंट हेल्प्स अस विथ मार्केटिंग किंवा म्हणजे आमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचावा ह्याच्यासाठी गव्हर्मेंटने आम्हाला मदत केली इन द फॉर्म ऑफ सबसिडीज किंवा मे बी एक कोटा वगैरे तयार करून, दॅट वुड बी व्हेरी हेल्पफुल. धन्यवाद. तर एकंदरीतच जर सबसिडी कमी केली किंवा जाहिराती माध्यमातून जर काही आर्थिक लाभ बजेटमधनं देता आला तर तो द्यावा स्टार्टअपमधनं, म्हणजे स्टार्टअपला अधिक वाव मिळेल असं एकंदरीत स्नेहलचं म्हणणं आहे. या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.